नमस्कार, मी जगदीश देशमुख. जय महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बातम्या पाहूया विस्ताराने. शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये अंधार आहे, मात्र शासन हे गपगार आहे. दिग्रस तहसील समोर शेतकऱ्यांनी काळी दिवाळी साजरी केली आहे. चटणी भाकर खाऊन शासनाचा निषेध सुद्धा केलाय. मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेलं पीक वाया गेलंय. त्यामुळे शेतकऱ्यांनी हे आंदोलन केलंय. काय वाटतं तुम्हाला आज तुम्ही दिवाळी असताना? अहो आजची दिवाळी काय हो, चटणी भाकरची दिवाळी झाली आज. दिवाळीचा फराळाचं सामान आणू शकलं नाही, एवढी विदारक परिस्थिती आमची शेतकरी बांधवाची आहे. परंतु या सरकारला या ठिकाणी जाग अजून सुद्धा आलेला नाही. शेतकरी एवढा संकटात असताना सुद्धा दिवाळीच्या अगोदर यांनी पैसे द्यायला पाहिजे होते. दिवाळीच्या अगोदर शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जायला पाहिजे होते. जेव्हा परिस्थिती मी पाहिली तेव्हा आम्ही निर्णय घेतला की यवतमाळ वाशिमच्या प्रत्येक तालुक्यामध्ये चटणी भाकर खाऊन या ठिकाणी शेतकरी बांधवासोबत घरीच शेतकरी चटणी भाकर खातात. तहसील कार्यालयासमोर या ठिकाणी चटणी भाकर खाऊन या ठिकाणी काळी दिवाळी